गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. मी घेतलेला आहे इथे ग्रीन टी प्यायला. खूप दिवसांनी मी ग्रीन टी घेतला प्यायला, कारण खोकल्यामुळे अशी वाट लागली होती ना, तर मी रोज सकाळी उठली ना की मी आणि त्यांच्या आम्ही ना ब्लॅक टी पीत होतो. त्याच्यामध्ये मी खूप सारं आलं टाकायची आणि आम्ही तसा चहा पीत होतो. खूप दिवसानंतर म्हणजे मला असं वाटतं की 1 आठवडा झाला असेल. 1 आठवड्यानंतर मी हा ग्रीन टी पिते. हे बघा. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आज थालीपीठ करणार आहे. आता थालीपीठ बोललं की ते तुम्हालाही माहिती आहे आपल्याला, म्हणजे भाजणीचं पीठ करावं लागतं आणि मग नंतर जाऊन मग आपण ते थालीपीठ करतो. तर माझ्याकडे भाजणीचं पीठ वगैरे नाही आहे, पण मी इन्स्टंट असं थालीपीठ करणार आहे. आणि हे जे थालीपीठ आहे ना, म्हणजे आपल्या घरामध्ये जी पिठं असतात त्या पिठांपासूनच आपण थालीपीठ करणार आहोत. पण हे जे थालीपीठ आहे ना, खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं. आता कसं आणि काय ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आज मी जेवणाला सुद्धा थालीपीठच करणार आहे आणि मला ज्ञानेशला सुद्धा टिफिनला थालीपीठच द्यायचं आहे. तर मग चला पटापट आणि किचनमध्ये पटापट मस्त इन्स्टंट ते सुद्धा मिक्स भाज्यांपासून आपण असं थालीपीठ तयार करून घेणार आहोत. चला पटापट. तर मी किचनमध्ये एंट्री केलेली आहे आणि मला पहिलं दर्शन गणपती बाप्पांचं घडतं. माझं मन ना एवढं प्रसन्न असतं ना, कारण मला गणपती बाप्पांचं दर्शन घडतं हे महत्त्वाचं. तर इथे तुम्ही बाहेर बघू शकतात. बाहेर आहे ना रिमझिम असा पाऊस पडतो आहे आणि छान मस्त अशी बाहेर हवा सुटलेली आहे. बाहेर रिमझिम छान मस्त असा पाऊस पडतो आणि अशा पावसामध्ये जर समजा आपण गरम गरम थालीपीठ आणि त्याबरोबर गोड दही, आहाहा! म्हणजे खूपच छान, एवढंच बोलेल. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी काकडी घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. खूप दिवसांपूर्वी मी कणसं आणली होती. त्याचे दाणे मी काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते. 2-3 दिवस झाले मी काकड्या आणल्या होत्या. यातल्या 2 काकड्या मी खाल्ल्या, पण ज्ञानेश काकडी खातच नाही. मग आता ठरवलं या काकड्यांचं करायचं काय? तर ठरवलं की चला आपल्याकडे स्वीट कॉर्नचे दाणे पण आहेत, काकडी पण आहे. तर आपण या काकडीपासून, या स्वीट कॉर्नपासून छान मस्त थालीपीठ तयार करणार आहोत. आणि तुम्हाला जर थालीपीठ करायचं असेल आणि अशा वेळेस आहे ना, म्हणजे थालीपीठ मुळात सगळ्यांनाच आवडतं. पण मुलांचं कसं असतं माहिती आहे का, ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. पण अशा वेळेस ना तुम्ही ज्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही ना, त्या भाज्या तुम्ही थालीपीठामध्ये टाकून द्या, मुलं आवडीने खातील. तर आता इथे काय करायचं, इथे काकड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर ह्या काकड्या आहेत ना, तर याची दोन्ही टोकं कट करून तिथेच छान मस्त अशी घासून घ्यायची आहे. म्हणजे जो काकडीचा जो कडूपणा असतो ना, तो निघून जातो आणि आपल्या काकडीत थोडी ना टेस्ट करायची आहे. कारण आता पावसाळ्यामध्ये ना बहुतांशी काकड्या कडू कडू लागतात. तर काय करायचं आहे आपल्याला, ही जी काकडी आहे तर आपल्याला या काकडीची साल काढून घ्यायची आहे. आणि इथे मी 4 काकड्या घेतलेल्या आहेत, पण मी पूर्ण 4 काकड्यांचा नाही वापर करणार. मी फक्त 2च काकड्या घेणार आहे आणि त्या 2 काकड्या छान पिलेरने अशा पद्धतीने आपल्याला काकडीची छान मस्त साल काढून घ्यायची आहे. आणि मी ना हे सगळं करताना मला ज्ञानेश खूप सारे प्रश्न विचारतोय आणि मी त्याच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देते आहे.
इथे आपल्या काकड्या सोलून झालेल्या आहेत. तर मी 2च काकड्या सोलून घेतलेल्या आहेत, कारण ह्या ज्या काकड्या आहेत ना, ह्या काकड्या मोठ्या आहेत म्हणून मी फक्त 2च काकड्या सोलून घेतलेल्या आहेत. एका काकडीचे 2 भाग करायचे आहेत आणि जो काकडीचा अर्धा भाग आहे त्या अर्ध्या भागाचे उभे 2 भाग करायचे आहेत. आता काय करायचं आपल्याला, तुम्हाला जसं जमत असेल तसं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने या काकडीमधला जो बियांचा जो गर आहे ना, तो गर काढून टाकायचा आहे. आणि हा जो गर आहे ना, हा गर कचऱ्या डब्यात अजिबात टाकायचा नाही. तुम्ही झाडांमध्ये टाका. झाडांना खूप छान मस्त या बियांचा खत होतो. त्यामुळे या ज्या बिया आहेत ना, मी या बिया एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून साईडला ठेवणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात, मी ही जी काकडी आहे अर्ध्या काकडीमध्ये ज्याही बिया होत्या, म्हणजे बियांचा जो गर होता तो काढून टाकलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक किसणी घ्यायची आहे आणि ही जी काकडी आहे, ही काकडी आपल्याला ग्रेट करून घ्यायची आहे, म्हणजे किसून घ्यायची आहे. आता मी इथे छोटी किसणी घेतलेली आहे आणि या किसणीच्या साहाय्याने आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे मोठी किसणी असेल तुम्ही त्याच्यानेही किसू शकतात, पण ही जी छोटी किसणी आहे ना, याच्याने ना अगदी झटपट अशी काकडी किसली जाते. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने ही जी काकडी आहे, ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला ज्ञानेश येतात आता काय प्रश्न विचारतो, मम्मी ही काकडी तू काय करणार आहेस, मग तू आज कुठला पदार्थ करणार आहेस मम्मी, असं. मम्मी थालीपीठ म्हणजे काय असतं, मम्मी ते लागतं कसं, तर त्याचे खूप सारे म्हणजे त्याचे प्रश्न चालू होते. आणि हा जो काकडीचा किस आहे ना, तो नुसता काकडी खायला कंटाळा करतो, पण हा काकडीचा जो किस आहे ना, ज्ञानेश येता जाता खात होता. त्याला हा काकडीचा किस खूप आवडला. तर इथे मी अशा पद्धतीने ही जी काकडी आहे, तर ही काकडी मी किसून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. तर एका हातामध्ये आपल्याला हा जो काकडीचा जो किस आहे तो आपल्याला असा हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये हा काकडीचा किस घेऊन या छान मस्त पिळून घ्यायचा आहे. म्हणजे या काकडीच्या किसामध्ये जेवढंही काही पाणी असेल ते सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे का, काकडी पाणी सोडते. म्हणून आपल्याला काय करायचं, काकडीच्या किसामधलं जेवढंही पाणी निघेल तेवढे सगळं पाणी असं दाबून काढायचं आहे आपल्याला. आणि साईडला जो बाऊल आहे त्या बाऊलमध्ये मी हा काकडीचा किस ठेवलेला आहे. आता हा जो पाणी आहे, हा पाणी फेकून न देता त्याच्यापुढे आपण त्या काकडीच्या पाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत. तर इथे फायनली आपला काकडीचा हा किसाचा गोळा तयार झालेला आहे. तर इथे आपलं साहित्य तयार झालेलं आहे. इथे मी काकडी किसून घेतलेली आहे. हे काकडीचं पाणी आहे. पीठ मळण्यासाठी आपण ह्या काकडीच्या पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आलं, लसूण, मिरची, त्याचबरोबर मक्याचे दाणे घेतलेले आहेत. इथे मी 1.5 चमचा धणे, 1.5 चमचा बडीशोप घेतलेली आहे. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे ॲड करायचे आहेत. त्यानंतर धणे आणि बडीशोप ॲड करायचे आहे. त्यानंतर आलं, लसूण, मिरची पेस्ट ॲड करायची आहे आणि कढीपत्ता ॲड करून छान मस्त आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर इथे आपली ही जी पेस्ट आहे ही तयार झालेली आहे. आता इथे थालीपीठ करण्यासाठी बघा मी कुठली पीठं घेतलेली आहेत. तर इथे मी 1 वाटी भरून तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जीही पीठं असेल तुम्ही ती सगळी पीठं घेऊ शकता. आता माझ्याकडे 3च पीठं आहेत, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. तर मी तेच पीठ ॲड केलेलं आहे.
एक बाउल घ्यायचा, बाउलमध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर बेसन पीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर आपल्याला तीळ ॲड करायचे आहेत. तर मी इथे 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे. त्यानंतर हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. एकत्र एकजीव करून घेतलं की यामध्ये किसलेली काकडी, आपण जे पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड करायची आहे. बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण माहिती आहे का, ही पेस्ट, काकडी आणि कांदा याच्यामुळे ऑलरेडी पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जसं आपण भाकरी करण्यासाठी जसं भाकरींचं पीठ मळतो त्या टाईपमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच की बाबा आपल्याला यामध्ये पाणी थोडं ॲड करावं लागणार आहे, तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकतात. तर मला पाणी अजिबात लागलेलं नाही. हे जे मिश्रण आहे या मिश्रणालाच पाणी सुटलेलं आहे आणि मी त्यामध्येच हे सगळं कणिक मळून घेतलेलं आहे थालीपीठासाठी. तर इथे आपलं पीठ आपण छान मस्त मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. हे जे पीठ म्हणजे आपण जसं तांदळाच्या भाकरी करण्यासाठी जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं मऊ मळायचं आहे. आता इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि इथे मी एक ताट, एक कलती घेतलेला आहे, पोलपाट घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्याचबरोबर एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे हा जो कॉटनचा जो रुमाल आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पोलपाटावरती ठेवायचा आहे आणि हा जो कॉटनचा रुमाल आहे आधी ओला करून घ्यायचा आहे. ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर असा हा पूर्णपणे पोलपाटावरती हा रुमाल अंतरायचा आहे आणि म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला आणि रुमालावरती थोडंसं पाणी थापून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पाणी घ्यायचं आहे हातावरती आणि छान मस्त पाण्याचा हात घेऊन छान मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हातावरती असं गोलाकाराचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा गोळा आपल्याला पोलपाटावरती जो रुमाल आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि पाण्याचाच हात घेऊन आपल्याला छान मस्त असा हा गोळा थापून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने तुम्ही हा गोळा थापून घ्या आणि पाण्याचा हात लावा. पाण्याच्या हातानेच हा गोळा छान मस्त थापून घ्या. तुम्हाला जसा हे थालीपीठ तुम्हाला जसं म्हणजे जेवढं बारीक हवं तुम्ही त्यानुसार हे थालीपीठ तुम्ही बारीक करू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे अशा पद्धतीने आपलं हे जे थालीपीठ आहे आपण मस्त थापून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण तीळ ॲड करणार आहोत आणि तुम्ही ना याच्यावरती तुम्हाला कुठल्याही पालेभाज्या हव्या असतील ना, तुम्ही वरतून अशा पालेभाज्यासुद्धा थापू शकतात बारीक चिरून. तर आपल्याला हे जे तीळ आहेत अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घ्यायचे आहेत.
आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे भिड्याचा तवा गरम झालेला आहे आणि मी या तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल छान मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. इथे तव्यावरती मी तेल छान मस्त पसरवून गरम करून घेतलेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता तो जो रुमाल आहे, तो रुमाल आपल्याला उचलायचा आहे अशा पद्धतीने आणि तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असा एक पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला अशा पद्धतीने पाणी छान मस्त असं लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हा रुमाल छान मस्त असा तव्यावरून काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, जोही थालीपीठ होता तो तव्याला चिटकलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने मी हा जो थालीपीठ आहे तो तव्यावरती ट्रान्सफर करून घेतलेला आहे. साईड म्हणजे कडेकडेने छान मस्त आपलं ऑइल सोडायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे छान मस्त आधी जी खालची बाजू आहे ती छान मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता हे जे थालीपीठ आहे ते आपण पलटी मारून घेऊया. आता मी याच्यावरती थोडंसं कडेकडेने ऑइल ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून छान मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा छान मस्त भाजू शकतात किंवा तुम्ही असं ओपन याच्यावरती सुद्धा तुम्ही हे थालीपीठ भाजू शकतात. 1 ते 2 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर दोन्ही साईडने आपलं हे जे थालीपीठ आहे खरपूस आपण छान मस्त असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता जे बाकीचं पीठ आहे त्या बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण अशा पद्धतीने पटापट थालीपीठ तयार करून घेऊया.
तर आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. तर मी ज्ञानेशला टिफिनला थालीपीठ दिलेले आहेत आणि तो खाऊनसुद्धा गेला. त्याला थालीपीठ खूप आवडले. आणि हे जे थालीपीठ आहेत हे थालीपीठ तुम्ही गोड दह्याबरोबर खाऊ शकतात. पण ना माझ्याकडे दही नव्हतं. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मला आज थालीपीठ करायचं होतं. मी काल संध्याकाळी जेव्हा ज्ञानेशला स्कूलमध्ये आणायला गेली ना, ते येताना इथेच बिल्डिंगच्या खाली ना थोडं पुढे गेले ना की तिथे एक दुकान आहे. दुकानामध्ये दही मिळतं. तर मुळात म्हणजे मला दही विकत नव्हतं घ्यायचं. तर मला दूध आणून घरी मला दही म्हणजे होममेड पद्धतीने दही करायचा होता. पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, काल संध्याकाळी एवढा पाऊस पडत होता ना वगैरे, आणि मी त्या दुकानात गेली पण तो दुकान ना बंद होता, म्हणजे तो शॉप बंद होता. तर आणि मला एवढा कंटाळा आला होता ना पुढे जायला. म्हणजे पुढे रस्ता क्रॉस करून थोडं 10 ते 15 मिनटं लागतात चालत जाऊन आणायला. पण मला एवढा कंटाळा आला होता ना, कारण पाऊस खूप पडत होता, म्हणून मी ते टाळलं. मग मी घरी आली. त्याच्यामुळे मी म्हणजे होममेड पद्धतीने मला दही नाही तयार करता आला. तर मी थालीपीठाबरोबर चटणी केली होती शेंगदाण्याची. तर हे जे थालीपीठ आहे हे थालीपीठ दह्याबरोबर किंवा आपलं जे लोणचं असतं लोणच्याबरोबर खातात, किंवा आपली जी खोबऱ्याची चटणी असते त्याबरोबरसुद्धा हे थालीपीठ खाल्ले जातात. आणि आता ज्ञानेशला मी टिफिनला थालीपीठ दिलेले आहे, पण त्याच्या जोडीला ना मी ज्ञानेशला चटणी दिलेली आहे. ती पण सुकी चटणी दिलेली आहे शेंगदाण्याची. काय करायचं आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ते भाजलेले शेंगदाणे थंड करायचे आहेत. ते शेंगदाणे ॲड करायचे आहेत. त्यानंतर एक छोटा चमचा मसाला आणि अगदी किंचित किंवा चिमूटभर असं मीठ ॲड करायचं आणि छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशी शेंगदाण्याची तिखट चटणी तयार होते. तर मी ती चटणी ज्ञानेशला थालीपीठाबरोबर टिफिनला दिलेली आहे. कारण कसं माहिती आहे का, ज्ञानेश जो लहान आहे आणि लहान मुलांचं कसं माहिती आहे, त्यांना ना असं प्रॉपर माहिती नसतं की अरे हां ह्याच्यामध्ये चटणी आहे तर डबा आपण व्यवस्थित ठेवावा वगैरे. त्यांची लहान मुलं आहेत, मस्ती करणार. तर अशा वेळेस ना मी ज्ञानेशला म्हणजे असं काही ओलं किंवा ग्रेव्ही टाईप न देता मी त्याला असं सुकी चटणी आणि त्याला थालीपीठ दिलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे जे थालीपीठ आहेत ना खूप छान असे मऊसूत होतात. आणि मऊसूत का होतात माहिती आहे का, कारण आपण याच्यामध्ये जे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ते ग्राइंड करून टाकलेले आहेत, प्लस काकडी आणि स्वीटकॉर्नमुळे काय होतं माहिती आहे, ते जे थालीपीठ आहे ना छान असे मऊ होतात आणि मऊच्या मऊ राहतात, कडक अजिबात होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागताना चवीला तर एकच नंबर लागतात. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे घरामध्ये ना कसं ना मुलं काकडी, स्वीटकॉर्न किंवा खूप साऱ्या अशा पालेभाज्या असतात ज्या मुलं खात नाही. पण त्यावेळेस मग तुम्ही असं थालीपीठ वगैरे करून तुम्ही मुलांना त्या थ्रू तुम्ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने काकडीपासून तुम्ही असे थालीपीठ नक्की ट्राय करा. एवढंच सांगेन, एकच नंबर लागतात, चवीला एकच नंबर लागतात आणि अमेझिंग लागतात. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. चला तर बाय बाय. आणि ना ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मी आज सकाळी थालीपीठ केले पटापट आणि मला व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता, प्लस ज्ञानेशला खायला पण द्यायचं होतं, प्लस ज्ञानेशला टिफिनला पण द्यायचं होतं. आणि एवढं सगळं करून मला त्याला शाळेत पण नेऊन सोडायचं होतं आणि पुन्हा शाळेतून मला घरी यायचं होतं. तर आता लिटरली 2:30 वाजलेले आहेत आणि मला खूप भूक लागलेली आहे. मी काहीच नाही खाल्लेलं वगैरे. तर आहे ना, हे सगळं असतं म्हणजे सकाळपासून म्हणजे ना लिटरली मला ना कधी दुपारी ना 3-3:30 वाजतात जेवायला वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप कडकडून भूक लागले. मस्त मी सुद्धा आता जे थालीपीठ आणि जी चटणी आणि लोणचं त्याच्यावरती छान मस्त आता मी सुद्धा काय पुढे ताव मारणार आहे, दुसरं काय नाही.